आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। यंदाची निवडणूक घराणेशाही संपेल, मोदींचा विश्वास। श्री गजानन महाराज प्रकट सोहळा उत्साहात साजरा। पैशेवाणी वधूवर पालक मेळावा उत्साहात संपन्न। रोटरी सेंटर कृषी उत्सवासाठी रॅली उत्साहात। कन्नड फलकांसाठी मनपाची दादागिरी सुरूच। निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। प्राध्यापक सुभाष धुमे यांच्या लोकांत पुस्तकाचे प्रकाशन। युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनी बक्षीस वितरण सोहळा संपन्न। पाणी वाचवा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली। सम्राट टर्मिनल इमारतीचे 10 मार्चला उद्घाटन। नमस्कार, मी अभिनेता आशुतोष कुलकर्णी। मला तुम्हा सगळ्या बेळगावकरांना हे कळवण्यात अतिशय आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फाउंडेशन आयोजित एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण महानाट्य आपल्या समोर सादर केलं जाणार आहे। बेळगावमध्ये मालिनी सिटी इथे शनिवार आणि रविवार 9 मार्च आणि 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता। या महानाट्याचं नाव आहे अयोध्या। आताच राम मंदिर स्थापन झालंय आणि त्यामागचा इतिहास संघर्ष जवळपास 500 वर्षांचा हा आपल्याला माहिती आहे। याबद्दलच अतिशय अभ्यास करून आपल्यासमोर एक महानाट्य हे सादर केलं जाणार आहे। नाट्य, नृत्य, संगीत, ग्राफिक्स या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर खूप छान माहिती आणि इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे। या नाटकाच्या प्रवेशिकातून जो निधी सगळा गोळा होईल त्यातून एक विधायक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे एक रक्तपेढी उभारली जाणार आहे बेळगावात। माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती की या नाटकाला नक्की जा, प्रवेशिका घ्या, मनोरंजन सुद्धा तुमचं होईल आणि त्याचबरोबर एका विधायक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये सहभागी पण तुम्हाला होता येईल। या नाटकाच्या प्रवेशिका विविध स्थळांवर आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत। लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च शनिवार रविवार मालिनी सिटी 6 वाजता महानाट्य। त्याचं नाव आहे अयोध्या। नक्की या। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची भीती वाटत असून ते राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत।
अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबादमध्ये बोलताना केली. भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण यावर पांघरून घालण्यासाठी काँग्रेस आणि राजदने दलित आणि इतर वंचित घटकांचा वापर करून घेतला असा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी शनिवारी औरंगाबाद आणि बेगुसराय येथे जाहीर सभांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला लक्ष्य केले. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार हेही त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित होते. औरंगाबादमधील सभेत काँग्रेस राजद आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की घराणेशाहीने सत्तेवर आलेल्यांना आणि लोकांच्या मनात दहशत बसवणाऱ्यांना रालोआने काठावर ढकलले आहे. बिहारमध्ये विकास, कायद्यांचे राज्य आणि महिलांना भीतीमुक्त जीवन मिळेल याची खबरदारी घेणे ही आपली हमी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा. श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र यांच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन सोहळा रविवारी साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडीतील शांतीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात शनिवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी श्रींची काकड आरती, अभिषेक, त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले. तसेच आरती सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी श्रींच्या पालखींची मिरवणूक काढण्यात आली. सोहळ्यासाठी श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्राच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. वैश्यवाणी वधूवर पालक मेळावा उत्साहात संपन्न. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ, समादेवी गली यांच्या वतीने आज रविवार दिनांक 3 रोजी वैश्यवाणी वधूवर पालक मेळावा श्री समादेवी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर वधूवेर मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पिळणकर, प्रमुख पाहुणे स्मिता दळवी, श्रीकृष्ण पोकळे, संस्थेचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, ट्रस्टी मोहन नाकाडी, वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष रोहन जुळी, सेक्रेटरी रवी कलगडकी, महिला मंडळ सेक्रेटरी वैशाली पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री समादेवी प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे स्मिता दळवी व श्रीकृष्ण पोकळे आपल्या अनुभवाचे कथन केले. यावेळी अध्यक्ष द्राविक केले. या मेळाव्याला गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकेतून 100हून अधिक जणांनी भाग घेतला होता. रोटरी सेंट्रल कृषी उत्सवासाठी रॅली उत्साहात. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या वतीने गुरुवार दिनांक 7 मार्चपासून क्लब रोडवरील सीपेट महाविद्यालयाच्या मैदानावर रोटरी सेंट्रल कृषी उत्सवाला प्रारंभ होणार आहे. बेळगाव शहर आणि उपनगर आणि ग्रामीण भागात कृषी महत्त्वाचे महत्त्व व जागृती करण्यासाठी आज रविवार रोजी लिंगराज कॉलेज रोडवरील सरदार हायस्कूल मैदानावर रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी आणि सेक्रेटरी अभय जोशी यांनी बेळगावच्या शेतकऱ्यांना या कृषी मेळाव्याचे व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सरदार हायस्कूल मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये इव्हेंट चेअरमन शकील शेख अली, अभय शिंदे, दिनेश काळे, अनिश काळे, व्यंकटेश नाईक, मनीषा अळवणी, शेफाली पाटील, मनीषा काळे, आरती भातकांडे आदी रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे ज्येष्ठ सदस्यांनी मोठ्या संख्येने रॅली भाग घेतला होता. कन्नड फलकांसाठी मनपाची दादागिरी सुरूच. कायद्याचा आधार आणि कन्नड संघटनाचा दबाव यामुळे महापालिकेकडून सलग 4थ्या दिवशी शहरातील दुकानदारांना नोटीस देऊन दबाव टाकण्यात आला. शनिवारी 320 दुकानदारांना नोटीस देण्यात आली असून फलकावर 60% कन्नड भाषेत लिहिण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील व्यापारी आस्थापनांवर 60% भागात कन्नड भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी महापालिकेकडून 28 फेब्रुवारीपासून मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत महापालिका आयुक्त PN लोकेश यांनीही सहभाग घेतला. व्यापाऱ्यांवर दबाव घालणे, त्यांचा व्यापार परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी देत महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर दादागिरी करण्यात येत आहे. मनपाच्या पथकाने काही ठिकाणी दुकानांना टाळे ठोकले असून काही ठिकाणी असलेले अन्य भाषेतील फलक हटवले आहेत. महापालिकेने आतापर्यंत 2931 व्यापाऱ्यांना नोटीस दिली आहे. निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. कर्नाटक सरकारकडून गेल्या 8 दिवसात पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कन्नड सक्ती बळजबरीने राबवण्यात येत आहे. प्रामुख्याने मराठी फलक काढून कन्नडमध्ये लावावेत असे आदेश व्यापारी वर्गाला अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शासनाच्या दबावामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात असून या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने लक्ष घालण्याची मागणी येथील मये समिती आणि युवा समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला पाठवले आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांना पाठवले आहे. निवेदनावर डॉक्टर अच्युत माने, महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, कार्याध्यक्ष अजित पाटील, सचिव रमेश कुंभार यांची नावे आहेत. प्राध्यापक सुभाष धुमे यांच्या लोकान पुस्तकाचे प्रकाशन. भाषावर प्रांतरचनेनंतर अन्यायाने डांबण्यात आलेल्या
865 गावांवर कर्नाटक सरकार हुकुमशाही गाजवत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. सीमा प्रश्नावर आधारित गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे लिखित लोकलढा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गडहिंग्लज येथे आयोजित आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राध्यापक अच्युत माने आदी मान्यवर उपस्थित होते. लोकल पुस्तक सीमा प्रश्नाच्या प्रदीर्घ लढ्यावर आधारित असून त्या संदर्भात लेखक सुभाष धुमे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रभावीपणे मांडण्यासाठी मदत होईल, असे उद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. युवा समितीतर्फे मराठी भाषेतील बक्षीस वितरण सोहळा संपन्न. बेळगावात अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत. ही स्थिती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, असे मार्गदर्शन निवृत्त प्राचार्य आनंद मेंढसे यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी आयोजित केला होता. मराठा मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, साधना मयेकर, रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, ॲडव्होकेट नागेश सातेरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सिद्धार्थ चौगुले यांनी केले. पाणी वाचवा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली. गत साली पाऊस कमी झाला असल्याने यावर्षी भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. यासाठी गोवाबेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूल आणि गव्हर्नमेंट मराठी बॉईज स्कूल क्रमांक 25च्या विद्यार्थ्यांची एक रॅली शनिवारी सकाळी वॉर्ड क्रमांक 29चे नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. 80हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेल्या या रॅलीने पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱ्या घोषणा देत शहापूर भागात नागरिकांच्यामध्ये जागरूकता केली. नगरसेवक गिरीश गडी, L&T कंपनीचे रविकुमार, त्याचबरोबर प्रोजेक्ट मॅनेजर धीरज आणि कोरेगलीचे पंच कल्लाप्पण्णा हंडे आदी उपस्थित होते. सामरा टर्मिनल इमारतीचे 10 मार्चला उद्घाटन. सामरा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारत बांधकामाचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 10 मार्चला व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान उद्घाटन करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे आयोजित KDP बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यामुळे पुढील काही दिवसात विमानतळाची स्मार्ट इमारत बेळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. स्मार्ट विमानतळाचे कंत्राट KMV प्रोजेक्ट्स या कंपनीला देण्यात आले आहे. KMVने सर्वात कमी म्हणजे 220 कोटी रुपयांची बोली लावली होती. नवी टर्मिनल इमारत 4 एरोब्रिजनी सुसज्जित असणार असून ज्यामुळे गर्दीच्या वेळी जवळपास 2000 सुरळीतपणे सुरू राहील. नवी टर्मिनल इमारत उभी करण्याबरोबरच या प्रकल्पांतर्गत पार्किंग एरिया, सर्व्हिस रोड, राष्ट्रीय महामार्गाकडून नवा अप्रोच रोड वगैरे अन्य विविध सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्याशी मोबाईलवर असभ्य संभाषण केल्याप्रकरणी गोकाकचे उपवन संरक्षक शिवानंद नायकवाडी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
त्यावर केंद्रीय प्रशासकीय लवादाने निलंबित स्थगितीचा आदेश बजावला आहे. तर आमदार ऐहोळे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. नायकवाडी हे भारतीय वनसेवा अधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी शासकीय कामानिमित्त उपवनसंरक्षक नायकवाडी यांना फोन केला असता आमदार आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. बुजलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन सुरू. शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुन्हा एकदा बुजलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे. शिवाय ज्या विहिरींचे पुनरुज्जीवन झाले आहे त्या विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. शिवाजीनगर येथील 3ऱ्या गल्लीतील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयाच्या आवारात अतिविहीर होती. त्या ठिकाणी बाल सुधारगृह आहे. त्यामुळे तेथील लहान मुलांसाठी ती विहीर धोकादायक ठरत होती. या कारणासाठी ती विहीर बुजविली. पण आता त्याच विहिरीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. शनिवारी या कामाचा प्रारंभ आमदार राजू सेठ यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या विभागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर व तेथील पंच व नागरिक उपस्थित होते. रेशन दुकानदारांना मिळणार वाढीव कमिशन. स्वस्त धान्य रेशन दुकानदारांची अनेक वर्षांपासूनची मागणी काही प्रमाणात मान्य होण्याच्या मार्गावर आहे. तांदळाच्या कमिशन दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणीची दखल घेण्यात आली असून लवकरच कमिशन दरात प्रति किलो मागे 26 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. बंगळूर येथे गुरुवारी अन्नभाग्य दशक महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेशन दुकानदारांना सध्या प्रति किलो ₹1.24 कमिशन देण्यात येत आहे. यामध्ये वाढ करून यापुढे ₹1.50 करण्यात आहे. यामुळे दुकानदारांना काही प्रमाणाच्या रकमेत वाढ मिळणार आहे. मराठा मंडळ डेंटल कॉलेजमध्ये मॅग्नेटिक मॅलेटवर व्याख्यान. मराठा मंडळ संस्थेच्या नाथाजीराव हलगेकर डेंटल कॉलेजमध्ये राष्ट्रीय पिरियडॉन्टिस्ट दिनानिमित्त CDE हा विशेष कार्यक्रम नुकताच झाला. प्रमुख वक्ते डॉक्टर रमेश चौधरी यांनी मॅग्नेटिक मॅलेटवर व्याख्यान दिले. त्यानंतर कार्यशाळा झाली. प्रारंभी डॉक्टर संजीवनी हत्तरकी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पिरियडॉन्टॉलॉजीमध्ये गुणवत्ता मिळवलेल्या पहिल्या 3 विद्यार्थिनी ऋतिका देसाई, रुचिरा देशपांडे व सप्तमी नाडगौडा यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपप्राचार्य डॉक्टर प्रीती कुसुगल, पुष्पा पुडकलकट्टी उपस्थित होते. डॉक्टर साई चांदिनी यांनी आभार मानले. भाजप आमदार सोमशेखर हेब्बार यांना नोटीस. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणारे सोमशेखर आणि मतदानावेळी अनुपस्थित राहिलेले शिवराम हेब्बार यांना भाजपने नोटीस बजावली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. तरीही आमदार ST सोमशेखर यांनी क्रॉस वोटिंग केले. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत अपात्र का ठरवू नये असे नोटीशीत विचारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेपासून दूर राहिलेले शिवराम हेब्बार यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपचे मुख्य प्रतोद दोड्डणगौडर पाटील यांनी नोटिसा बजावून 5 मार्चपर्यंत उत्तर देण्याची सूचना दिली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना दिशा मिळते असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO राजीव कुमार यांनी केले. शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्याध्यापक PS बिर्जे यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत वाहक, चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण, चांद्रयान आदी मॉडेल तयार करण्यात आली होती. मराठा समाज सुधारणा मंडळाचा वधूवर मेळावा 10 मार्च रोजी. बेळगाव मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दिनांक 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथील सभागृहात सकाळी 10:30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधूवर व पालकांनी मेलगे गली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1:30 या वेळेत नाव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. महिला दिनानिमित्त खानापूर येथे विशेष कार्यक्रम. खानापूरच्या इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक भाग म्हणून 9 मार्चपर्यंत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा शिल्पा कल्याणी यांनी दिली. यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाखाली महिला दिन साजरा होणार असून शनिवार दिनांक 9 रोजी महिला दिनाचा समारोप समारंभात विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. बैठकीला क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. नैऋत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकपदी अरविंद श्रीवास्तव. नैऋत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक म्हणून अरविंद श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारला आहे. माजी सरव्यवस्थापक संजीव किशोर हे 29 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी श्रीवास्तव यांची वर्णी लागली आहे. त्यांनी पूर्व रेल्वे कोलकाता, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स वाराणसी, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, रेल व्हील फॅक्टरी बंगळूर आणि दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता येथे विविध पदांवर काम केले आहे. बस दुचाकी अपघातात मायलेक ठार.
मंगळूरकडून बेळगावकडे निघालेल्या परिवहन मंडळाची बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना कारवार जिल्ह्याच्या होन्नावर तालुक्यातील मणकी पोलीस स्थानक व्याप्तीत गुरुवार रोजी घडली. सर्वता आचारी आणि अंकिता आचारी अशी मृत मायलेकींची नावे आहेत. मणकी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.